त्याच्या माध्यमातून कदाचित तुम्ही चिपळूण सारख्या पुराच्या वातावरणामध्ये लोकांना केलेली मदत असेल, म्हणजे आपण इतर समाज उपयोगी प्रकल्प राबवतोय त्याबद्दल तुमच्या शालवन बुद्ध विहार समितीचं मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिवादन करतो. तुम्हाला खरं म्हणजे बुद्ध विहारामध्ये व्याख्यानं कोणती करावी आणि कोणत्या विषयावरती बोलावं याची सुद्धा एक संयमता असते आणि ती संयमता पाळून आपण या व्याख्यानाकडे प्रवास करणार आहोत. बुद्ध विहाराच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा सांगणे गरजेचं आहे, बुद्ध विहार बाबासाहेबांना अपेक्षित कशी होती आणि आपण कशी चालवतो. कारण आपल्या सगळ्यांचं रोल मॉडेल बाबासाहेब, त्यामुळे बाबासाहेबांच्या फुटपट्टीचं करायचं, आपली फुटपट्टी लावायची नाही. हा माझा साधा बॅलन्सिंग प्रकार असतो. विनाकारण काही ठिकाणी डोकं लावायची गरज नाही. म्हणजे अलीकडे आपल्याकडे अनेक वाक्य की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का घेतला आणि घेतला तर तू कशाला त्याच्यावर अक्कल चालवतोस. त्यांना योग्य कळत होतं म्हणून त्यांनी घेतला, तू पुढचं काही ते सांग. पण आपण आपली फुटपट्टी डेव्हलप करत असतो. मी साधा व्यावहारिक विचार करतो नेहमी या बाबतीत. आपण नको त्या फुटपट्ट्या विकसित करण्याची गरज नाही. आणि म्हणून म्हटलं की बुद्ध विहारी बाबासाहेबांची कल्पना कशी होती. आणि बाबासाहेबांची कल्पना अशी होती की ही संघर्षाची आणि संस्काराची केंद्र असावी, ही मूलभूत कल्पना आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धर्म नाही दिलेला, धम्म दिला. आणि धर्म आणि धम्म म्हणजे काय हे बुद्ध आणि धम्म वाचल्या आपल्याला कळतंय. त्याच्यात एक स्पेशल टॉपिकच आहे ना. आपल्याला दिलाय तो धम्म, धर्म नाही दिलेला. आता त्याचं रूपांतर अनेक वर्षामध्ये आपण धर्मात केलेला आहे. हा गुन्हा कुणाचा, हा धर्माचा गुन्हा नाही, हा आचरण करणाऱ्या मंडळींचा गुन्हा आहे. आणि म्हणून म्हटलं की आपणाला मिळालाय तो धम्म, धर्म नाही. आणि धम्म म्हणजे नेमकं काय, अगदी साध्या भाषेमध्ये जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणसासारखा वागतो तेव्हा धर्माची सुरुवात होते, धर्माचा सुसंवाद होतो. अत्यंत साध्या भाषेत त्याची मांडणी. आणि मग बाबासाहेब सांगतात की एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाशी माणसासारखा वागत नाही तेव्हा अधर्माची सुरुवात. आता तो अधर्म कोणता हे मी काय सांगायची वेगळी गरज नाही. आणि त्यामुळं संस्कार आणि संघर्षाचे केंद्र व्हावे, ही बाबासाहेबांची बुद्ध विहाराची संकल्पना आहे. बाबासाहेबांना 56 नंतर फारसा वेळ नाही मिळाला, त्यामुळे त्याला सगळा पाया घालता आला नाही. पण आपल्या मंडळीला ठाऊक असावं, बाबासाहेबांच्या अगोदर दक्षिण भारतामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन मोठ्या प्रमाणे पंडित अयोध्यदासांनी केलं. आणि पंडित अयोध्यदास म्हणजे पंडित म्हणजे ब्राह्मण नव्हते, तेही शूद्र समाजातूनच आलेले, बरैया समाजातूनच आलेले. अयोध्यदास त्यांचं नाव. आणि या अयोध्यदासांनी ज्यांनी पहिल्यांदा बौद्ध गया मुक्ती आंदोलन सुरू केलं, त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले पंडित अयोध्यदास. आणि पंडित अयोध्यदासांच्या सोबत कोण होतं त्या कालखंडामध्ये, तर इसेन्स ऑफ बुद्धिझम नावाचं जे इंग्रजीमधलं ऐतिहासिक पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचा बाबासाहेबांच्यावरती सुद्धा प्रचंड प्रभाव होता, त्या पुस्तकाचे लेखक हे पंडित अयोध्यदासांच्या सोबत होते. आणि त्या काळी दक्षिण म्हणजे मद्रास प्रांतामध्ये अगदी बौद्ध कुणाला म्हणावं इथपासून बौद्धांच्या वार्षिक परिषदा होत होत्या. मी याचा खूप शोध घेतला. साऊथ इंडियामध्ये काम करत असताना माझ्या हाती मग एक छोटीशी बुकलेट त्या काळची मिळाली आणि त्याच्यात सरळ म्हटलंय बौद्ध कुणाला म्हणावं.
त्याचे आचार विचार कसे असावे, संस्कार कसे असावे, त्या जर लेवल अजून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लावल्या तर आपणही थोडंसं फार दूर आहोत त्यापासून. आणि त्यामुळं बौद्ध विहार ही संस्कार केंद्र असावी. आणि मी म्हटलं की संघर्षाची केंद्र असावी. तर संघर्षाची केंद्र का असावी तर बाबासाहेबांची बौद्ध धम्माची संकल्पना वेगळी आहे. जागतिक बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांचा बौद्ध धम्म याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तो फरक असा की जगातल्या बौद्ध धम्मात तुम्ही जर कधी बाहेर गेला असाल तर त्यांच्या बौद्ध विहारामध्ये वेगवेगळे फोटो, प्रतिमा, मूर्त्या पाहायला मिळतात. तुम्ही जपानला जा, अमेरिकेला जा, कॅनडाला जा, मी स्वतः पाहिलं. UK मध्ये असेल, युनायटेड स्टेट्समध्ये असेल, जपानमध्ये असेल, तिथल्या बुद्ध विहारामध्ये अनेक मूर्ती असतात. बाबासाहेबांनी तो ट्रेडिशनल बुद्धिझम नाकारला, पारंपरिक बुद्धिझम नाकारला आणि बाबासाहेबांनी रिफाईन, रिडिफाईन, रिस्ट्रक्चर्ड बुद्धिझम, तो बुद्धिझम आपल्याला दिला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धायनिक धम्मा याचं पहिल्यांदा जगातल्या लोकांनी स्वागत नव्हतं केलं होतं. उलट त्याच्यावर टीका झाली होती आणि टीका करताना असं म्हणाले होते, दिस इज नॉट बुद्धायनिक धम्मा, दिस इज आंबेडकरांनिक धम्मा. अशा प्रकारची टीका त्या कालखंडामध्ये झाली होती. हा एक दुसरा किस्सा आपण लक्षात ठेवायला हवा. तिसरा तुम्हाला माहित असेल की बाबासाहेबांनी साधनाची बुद्धाची झोपलेली ती निद्रा असणारी मुद्रा पाहिली होती. आणि ती मुद्रा पाहिल्यानंतर बाबासाहेब म्हणाले होते की मला असा बुद्ध नको आहे. हे तुम्हाला माहिती आहे ना. ते म्हणाले मला असा बुद्ध नको आहे, मला बुद्ध कसा हवा, तो समाजाची पुनर्रचना करणारा बुद्ध हवा, जो सोशल इंजिनियर आहे. जसं आपला एक मुलगा आता इंजिनियर म्हणून त्याचा सत्कार केला आपण, तुम्ही बांधकामाची रचना करता, इथं समाजाची रचना करणारा बुद्ध. बाबासाहेब त्याला म्हणाले सोशली इंजिनियर बुद्ध हवा, चालता बोलता मला इंजिनियर हवा आणि तो समाजाची पुनर्रचना करेल. आणि म्हणून ती निद्रिस्त असणारी मुद्रा बाबासाहेबांना फार भावली नव्हती. त्या बाबासाहेबांच्या मूळ संकल्पना, आता या मूळ संकल्पनेमध्येच आणखी एक बाबासाहेबांची मूळ संकल्पना, आणि ती संकल्पना कोणती, आणि ती संकल्पना धम्माची. आता धम्म हा पूजे अर्चेचा मार्ग नाही, सर्वसाधारण लोकांनी करावी, कारण सर्वसाधारण लोकांना तत्वज्ञान पेलवत नाही, म्हणून मूर्ती आवश्यक आहे. जरी बुद्धाला मूर्ती मागली नाही तरी आवश्यक आहे, पण सर्वसाधारण माणसाला तत्वज्ञान पेलवत नाही, म्हणून त्याला काही प्रतीक लागतात, मॉडेल लागतात, सिम्बॉल लागतात, म्हणून बुद्धाची मूर्ती आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं की जगातल्या अनेक धर्मांनी जग कसं आहे याची मांडणी केली. मी मात्र माझ्या धम्मातून तशी मांडणी करू इच्छित नाही. मग बाबासाहेब म्हणतात धम्माचा कारण काय, कशाच आहे, म्हणजे व्हॉट इज द पर्पज ऑफ धम्मा. पुन्हा तुम्ही बुद्धायन धम्मा नीटपणे वाचा, त्याच्यात आहे सगळं. पण बाबासाहेब असं म्हणतात की जगाची पुनर्रचना करण्यासाठी धम्माची आवश्यकता. So the purpose of Dhamma is to reconstruct the world. जगाची पुनर्रचना करण्यासाठी धम्माची आवश्यकता. मग पुनर्रचना जगाची करायची तर बाबासाहेबांनी आणखी पुन्हा म्हटलं की इतर धर्मियांनी जग कसं आहे याच्याविषयी भौतिकतेचं वर्णन केलं. धम्म आहे ते वर्णन करत बसत नाही, ते बदलावं कसं, रिस्ट्रक्चर कसं करावं याची मांडणी करतो. म्हणून धम्म हा वेगळा जीवन मार्ग. आता हे सगळं सार पाहिल्यानंतर मला तुम्ही आता पाहुणा म्हणून आल्यानंतर हे सहजपणे तुम्ही जे भेट दिलं, एक सन्मान चिन्ह, त्याच्यावरती सारनाथ येथील अशोक चक्र आणि 4 सिंहाची ती मुद्रा, आणि ती जेव्हा माझ्या हातात आहिरेने दिली तेव्हा मी सहज म्हणालो यातला सिंह काही रागावलेला दिसत नाही, यातले सिंह जरा शांत आणि शालीन दिसतात.
आता रागवलेलं सिंह तर नाही ना, तर मी असं का म्हणाल? त्याचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहे? त्याचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहे. प्रश्न आहे ती म्हणण्याची वेळ का आली? ती म्हणण्याची वेळ का आली? आणि याचं जेव्हा आपण उत्तर शोधतो तेव्हा जसं होतं तसं नाही, म्हणून आपल्याला त्याच्याविषयी पुनर्विचार करावा लागतो. धम्म तेच सांगतो, बुद्धिझम तुम्ही विचार म्हणून जेव्हा स्वीकारता. धर्म आणि धम्म, धम्म फार उंचीवर शब्द आहे, पण धर्म हे साधारण लोकांना कळतं म्हणून मी तो शब्द प्रयोग वापरतो. धर्म म्हणून तुम्ही पाहला विचार, तर ती उंची तुम्हाला गाठता येणार. एक वैचारिक विद्रोहाचं, नवरचनेचं, पुनर्रचनेचं मॉडेल म्हणून तुम्ही धम्माकडे पाहिलं पाहिजे. आणि ते मी सांगतो म्हणून नाही, तर ते बाबासाहेब सांगतात म्हणून. कारण पर्पज ऑफ धम्मा इज टू रिकन्स्ट्रक्ट, पुनर्रचना. आणि पुनर्रचना का करावी लागते? आता रिकन्स्ट्रक्शन मध्ये डिस्ट्रक्शन सामील असतं. पुनर्रचना म्हणजे काय हो? नवीन उभं करणं, म्हणजे जुनं पाडावं लागतं. जुनं पाडल्याशिवाय तर नवीन बांधता येत नाही, आहे की नाही? त्याला पुनर्रचना म्हणतात. आता जुनं काय पाडायचं आणि कशाची पुनर्रचना करायची हा मूलभूत प्रश्न. हे बेसिक फंडामेंटल्स आहे. काय पाडायचं, काय उद्ध्वस्त करायचं आणि काय पुनर्रचना करायचं, काय नवीन आहे. आणि मग बाबासाहेब सांगतात साध्या भाषेमध्ये, ही मडक्याची उतरंडी सारखी विषमतावादी समाज व्यवस्था तिला पाडायची. ही अशी उभी असणारी विषमतावादी समाज व्यवस्था, शोषणाची समाज व्यवस्था तिला पाडायची आणि हिला अशी आडवी करायची ज्यामध्ये सगळे एका थरावरती येते, म्हणजे समतेच्या तत्वावरती येते. हे एक झालं. दुसरं काय पाडायचं? दुसरं काय पाडायचं तर एक साधं उदाहरण, विशिष्ट लोकांना अमर्यादित स्वातंत्र्य आणि विशिष्ट लोकांच्या माथी अमर्याद गुलामी. म्हणजे एका वर्गाला अमर्याद स्वातंत्र्य आणि दुसऱ्या वर्गासाठी प्रचंड मोठं गुलामी, शोषण. बाबासाहेब म्हणतात हे पाडायचं. आणि मग रचना काय करायची? तर तुला जेवढं स्वातंत्र्य असेल तेवढं मला स्वातंत्र्य असेल. दोन्ही वर्गामध्ये भेदाभेद असणार नाही. तो धम्माचा मार्ग, म्हणून त्याची पुनर्रचना करायची. तिसरं काय म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेब असं म्हणतात की काय पाडायचं. आणि पुन्हा ते म्हणतात की स्त्री पुरुष किंवा इतर यांच्यातला जो मानवी निर्मित भेदाभेद आहे त्यालाही पाडायचं. म्हणजेच स्त्री पुरुष सर्व एका समतेच्या तत्वावरती यायला हवं. जरी बुद्धांनी, भगवान बुद्धांनी सुद्धा भिक्खू संघामध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत फार दिरंगाईने निर्णय घेतला, त्याची कारणं देखील भगवान बुद्धांनी दिली. आनंदाचा कितीही असो आग्रह, आहे की नाही, पण बुद्धानं सुद्धा त्याच्यावरती फार विचार करून, फार तार्किकतेच्या आधारावर त्यांनी धाडसाने तो निर्णय घेतला. पण नंतर जे मानलं की स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असता कामा नये, म्हणजे असेल तर तो काढला पाहिजे, तो पाडला पाहिजे आणि नवीन काय निर्माण केलं पाहिजे तर तो दाखवला पाहिजे. अनेक उदाहरणं देते, पण मी एक शेवटचं उदाहरण देऊ या ठिकाणी, पुढच्या मुद्द्याचं काय. ते उदाहरण म्हणजे जाती व्यवस्थेचा गाडा हा उद्ध्वस्त केला. जाती व्यवस्थेचा गाडा उद्ध्वस्त केल्याशिवाय धम्माच्या पुनर्रचनेचं काम तुम्हाला हाती घेता येणार नाही. मी फार क्लिअर बोलतो, गोलमाल करत नाही, स्टेटमेंट सरळ असतात. जाती व्यवस्थेचा गाडा उद्ध्वस्त केल्याशिवाय तुम्हाला धम्माच्या अनुसरणानुसार समाज रचना करण्यात येणार नाही. त्यामुळे जो जातीला मानतो तो बौद्ध असू शकत नाही. जो जातीचं ओझं खांद्यावरती वाहतो तो बौद्ध असू शकत नाही. जो जातीच्या पिंजऱ्यामधून मुक्त नाही तो बौद्ध असू शकत नाही. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे का?
काय पुढचं काय आपल्याला माहिती असते की स्वतः भगवान गौतम बुद्धाच्या नंतर धम्माचं नेतृत्व कोणी केलं? स्वतः भगवान बुद्धाच्या नंतर धम्माचं नेतृत्व कोणी केलं? आनंदाने केलं? नाही, आनंदाने नाही केलं, कश्यपाने केलं. आणि महाकश्यपाच्या नंतर कोणी केलं? बक्षेची सांगते त्यावेळेला आनंदाचं नाव पुढे आलं हे आनंदाने करावं. मी असं बोललं की शिर्केसारखी माणसं माझ्या मागे लागतात. तुम्ही नुसतं राजकारणात सांगत जाऊ नका, धर्माची प्रवचनं देत नाही. सगळ्याच प्रांतात आम्ही कसे यायचं? सगळ्याच प्रांतात आम्ही कसे यायचं? महाकश्यपाच्या नंतर संघनायक म्हणून कोण आहे? उपाली आहे. विशेषतः उपाली हा आनंदाकडे बारबर होता, नाभी काम करणार आणि संघाचं नेतृत्व आनंदाने करावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं. पण आनंद एवढ्या मोठ्या मनाचे होते की ते म्हणाले की माझ्यातला अहंकार गेलाय की नाही हे मला तपासायचं आहे. मी राजा आहे वगैरे, मोठा आहे, जमीनदार आहे, सगळं आहे. माझ्याकडे हा बिचारा लहान बारबर होता, तो नाभी समाजातून आला. अशा उपालीच्या संघ नेतृत्वात मी काम करेन का? आनंदाने स्वतःला विचारलं आणि आनंदाने सांगितलं की हे मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि म्हणून मी उपालीच्या नेतृत्वामध्ये काम करेन. त्यांना संघनायक करा, जरी तो माझा एकेकाळचा तो नावी काम करणारा जरी असला तरी उपाली हे संघनायक झाले आणि आनंद हे संघनायक नाही झाले. तर मला सांगा, असा अहंकार मारून टाकणारी माणसं आपल्यात किती आहे? ज्ञान सांगणं वेगळं आणि ते आपल्यामध्ये आहे की नाही ते तपासणं वेगळं. जे आनंद करू शकले ते आपण करू शकतोय का अजून? मग आपण बौद्ध धर्माच्या कसोट्यासाठी कितपत पात्र आहोत हा चिंतनाचा विषय. याचा अर्थ आपण सगळ्यांनी काहीच केलं नाही असं नाही. आपला प्रवास सुरू आहे. संस्कृती एका दिवसात वाढत नाही. संस्कृतीला वर्षानुवर्ष, पिरियडच्या पिरियड, वर्षानुशतक लागतात तेव्हा ती विकसित होते. आपल्याकडे एकतर बौद्ध धर्माची संस्कृतीचा नायनाट होणं, तिचं पुनर्जीवन होणं, पुनर्जीवनानंतर ज्यांना पुनर्जीवन घडवलं त्या माणसाला किंवा त्या महापुरुषाला तेवढा वेळ न मिळणं आणि त्याच्यानंतर मग आपापल्या पद्धतीनं ज्याने त्यांना आपल्या धर्मदानामध्ये योगदान द्यावं, या पद्धतीने तुम्ही आता भीमस्तुती म्हणता. भीमस्तुती ओरिजिनल बुद्ध प्रार्थनेचा भागच नाही, ती 64-65 नंतर आली आणि त्या भीमस्तुतीमध्ये आपण तेही म्हणतो साधू वरदान तू. आता साधू वरदान तू हे बौद्ध धर्माच्या रॅशनॅलिझमच्या भाषेत बसत नाही, पण आपण त्याचं पालन करतो. कारण आपल्याकडं खरं म्हणजे पेरियार रामस्वामी दक्षिणेकडचे बाबासाहेबांच्या अगोदर सगळ्यात जास्त बुद्ध जयंत्या त्यांनी केल्या, सगळ्यात जास्त. आणि जेव्हा सगळ्यात जास्त बुद्ध जयंत्या पेरियार रामस्वामींनी दक्षिण भारतात केल्या तेव्हा एका कार्यक्रमात पेरियार रामस्वामीला विचारलं एका माणसाने, पत्रकारांनी, की आर यू बुद्धिस्ट? तुम्ही बुद्धाच्या एवढ्या जयंत्या करता त्याचं कारण काय? तुम्ही बौद्ध धर्मीय आहात का? आर यू बुद्धिस्ट? आणि पेरियारजी म्हणाले नाही, नो. मग त्याने पुन्हा विचारलं, मग तुम्ही आहात? एवढे बुद्धाचे सगळे कार्यक्रम काय म्हणून करता? तुम्ही नेमके आहात कोण? आणि पेरियारजी म्हणाले, I am a rationalist and therefore Buddhist. आता रॅशनलिस्ट
म्हणजे विवेकवादी. म्हणून संत आणि सायन्स नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही कधी मिळालं तर वाचा. M.K. देशपांडे नावाच्या लेखकाने लिहिलंय. हा चांगलं पुस्तक आहे. सगळेच देशपांडे काही खराब नसतात, जरी बरेचसे असले तरी. पण M.K. देशपांडेचं संत आणि सायन्स नावाचं एक पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकात त्यानं बुद्धाला अर्पण केले. आणि बुद्धाला अर्पण करताना त्या अर्पण पत्रिकेत तो असं म्हणतो की जगामध्ये ही गोष्ट अशी का, असा पहिला प्रश्न निर्माण करणारा कोण असेल तर तो भगवान गौतम बुद्ध. आणि म्हणून असं का असा प्रश्न निर्माण करणाऱ्या बुद्धाला हे मी माझं पुस्तक अर्पण करतो. याचा अर्थ असा की जगामध्ये कोणतीही घटना असेल, समाजामध्ये असेल, कुठल्याही भौतिकतेमध्ये असेल, तर त्याचं कार्यकारण भाव काय, कारण काय, त्याच्या पाठीमागची मीमांसा काय, याचा शोध घेणं म्हणजेच रिझनिंग. रिझनिंग इंग्लिशमध्ये आपण रिझन म्हणतो त्याला, रिझनिंग. त्या रिझनिंगचा शोध घेणं आणि त्याच्या आधारावरती पुढं मांडणं, विचार असेल, कृती असेल, तो बुद्धिझमकडे प्रवास असतो. म्हणजेच विवेकवादी असलं पाहिजे, रॅशनलिस्ट असलं पाहिजे. आता रॅशनलिस्ट होणं सोपं नाही, हे फार कठीण काम आहे. आता आपल्याकडे मागे अंधश्रद्धा निर्मूलन करणारा एक समूह होता, दाभोळकर कंपनी. आणि ते असं म्हणायचे की आम्ही देवा धर्मावरती टीका करत नाही, पण आम्ही अंधश्रद्धेवरती टीका करतो. बरोबर. आणि आपली अनेक मंडळी त्याला भावून जायची. चांगला आहे, देवा धर्मावर टीका करत नाही, पण अंधश्रद्धेचं मूळ जर देव आणि धर्मात असेल तर तुम्ही टीका कोणावर करणार? अंधश्रद्धेचं मूळ, आता उदाहरणार्थ सतीदान, ही जर तुमच्या धर्माची पद्धत असेल तर तुम्हाला धर्मावरती टीका करावी लागेल. यल्लमाच्या देवीला कर्नाटकामध्ये टीका करावी लागेल. त्यामुळं अंधश्रद्धेचं मूळ जर एखाद्या गोष्टीत आहे, शोषण असेल, दमन असेल, आणखी असं अविचारी काम असेल, तर तुम्हाला तिथं जावं लागेल. बुद्ध सांगतो तिथे जा. रूट शोधल्याशिवाय तुम्हाला अपरूट करता येणार नाही. सो अनलेस यू फाइंड आउट वेअर इज द रूट, यू कॅनॉट अपरूट. म्हणजे त्याचं मूळ हे उपटून टाकावं लागेल. आपल्याकडे तसं घडत नाही. त्यामुळं आपणही मंडळी अनेक वेळा सोयीचे मार्ग निवड, त्याला व्यावहारिक बुद्धीचं म्हणू आपण. व्यावहारिक बुद्धीचं पण. आता व्यावहारिक बुद्धीचं सगळ्यांना पेलवणार नाही, म्हणून आपल्याला अजून खूप पुढचा टप्पा प्रवास गाठायचा. आपण त्या मार्गाचे प्रवासी आहोत एवढाच एक आनंद आहे. जेवढं केलं तेही कमी नाही. ज्याने आपलं ऐतिहासिक ओझं, बऱ्याच लोकांनी आपल्या ऐतिहासिक ओझं झुगारून दिलंय, त्यामुळे तेही कमी नाही, त्याचंही मोल कमी नाही. परंतु याच्याही पुढचा प्रवास खूप मोठा आहे, आणि तो प्रवास करायचा आहे हे प्रत्येक बौद्ध धर्मीय विचाराच्या माणसाने आपल्या मनामध्ये ठेवण्याची गरज आहे. मग याच्यासाठी किती व्यवस्था लागेल याचा जेव्हा विचार करतो आपण, किती व्यवस्था लागेल, तेव्हा एक कायदेशीर चौकट असावी लागेल. आणि ही चौकट आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून मदत असेल. म्हणजे आपण